या हिराबाई, तुमचीच वाट पाहती आहे. नमस्कार. नमस्कार ससनाबाई. माझी आवडती ध्वनिमुद्रिका लावून बसलात की? हो ना. ही चीज मला भारी आवडते. लहानपणापासून या चीजेचा पगडा माझ्या मनावर अगदी बसलाय. बरं का हिराबाई, काय तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना भेट देणार? हो हो. म्हणून सर्वजण अगदी उत्सुक आहेत बघा. हो का? खरंच हिराबाई, असं सांगतात की खान साहेब अब्दुल करीम खान हा प्रथम यमन रिघवीत असत. होय होय. अगदी चांगला भरपूर शिकवित असत. हो. खरंय का ते? होय, अगदी खरं आहे ते. मी माझाच अनुभव तुम्हाला सांगते ना. मला तर यमन राग शिकून 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 इतका कंटाळा आला होता. बरेच दिवस शिकवला का? हो ना. तेव्हा गुरुजींना मी एकदा म्हटलं, गुरुजी दुसरा राग शिकवा ना. तेव्हा ते म्हणाले, बेटी आधी यमन तासभर आळवून दाखवतेस का? मग तुम्ही तासभरच काय, चांगला 2 तास गाऊ शकला असाल, हो ना? नाही हो, आतावरून माझी परीक्षा करू नका तुम्ही. तेव्हा नुकतीच शिकायला मी लागले होते. अर्ध्या तासात दमछाक झाली माझी. चांगली आठवण आहे. मग मात्र असला हट्ट मी कधी धरला नाही. माझे गुरु वहीद खान खासाव्यांची पण हीच पद्धत बरं का. आमच्या किराणा घराण्याचं हे वैशिष्ट्य आहे म्हणा ना. वहीद खान खासाहेब हे अब्दुल करीम खासाव्यांचे भाचे लागत. भाचे का? हो, भाचे लागायचे. किराणा घराण्याची गायकीचं शिक्षण त्यानेच मला दिलं. खरंच हिराबाई, काय मला सहज आठवलं की सुरेश बाबू देखील गुरुस्थानीच असावेत नाही का तुम्हाला? हो. त्यांची एखादी आठवण सांगता मला? हो हो. पण ते मला जेव्हा शिकवायला लागले ना, तेव्हा माझं वय अगदी लहान होतं आणि कलेबद्दल एवढी आस्था रुजली नव्हती माझ्या मनात. साहजिक आहे. शिवाय शिवाय घरचंच माणूस असलं की किंमत वाटत नाही. सुरुवातीला मी त्यांच्याशी खूप वाद घालायची. सुरेश बाबूचे तुमचे का? हो. पण गाण्यातली खरी मेघ मात्र त्यांच्यामुळे मला कळली म्हणा ना. एकदा काय झालं, सुरेश बाबू मला अकेली मत जाइयो राधे ही ठुमरी शिकवू लागले. चिजेचं तोंड त्यांनी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं म्हणायला सुरुवात केली आणि ते मी अगदी ऐकून इतके गुंग झाले की आम्हा दोघांना वेळेचं भान सुद्धा राहिलं नाही. खरे कलाकार. हो ना. सकाळी 8 वाजता आम्ही जे गायला बसलो ते दुपारी 12 वाजेपर्यंत या लोकप्रिय ठुमरीबद्दल स्वराच्या अगदी त्यात आम्ही तन्मय झालो म्हणा. जेव्हा आईने येऊन वेळेचं भान करून दिलं ना, तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. सुरेश बाबूंच्या शिकवण्याची हातोटी मात्र फारच छान बरं का. गाण्यात कलाकुसर कशी असावी त्यांच्याकडून खरोखर हे मला शिकायला मिळालं. बरं हिराबाई, तुम्ही स्वर साधनाची आणि खर्चाची विशेष अशी शिकवण घेतलीत का? हो तर. किंवा त्यासाठी खास मेहनत पण घेतली? हो हो. सकाळी उठल्यावर पहाटे कशी मेहनत करावी आणि खर्जाची प्रॅक्टिस कशी करावी, दमसास कसा वाढवावा याचं शिक्षण माझ्या गुरुजी अब्दुल वहीद खान खासावेत त्यांनी दिलं. अद्यापही मी सकाळी उठून प्रॅक्टिस करते बघा. ताण साफ करण्याच्या दृष्टीनं तानावर चांगलीच मेहनत करावी लागते. अहो 2 दिवस मेहनत केली नाही तर गाण्यात फरक पडतो. तानांची लय मंदावते, ताना पुसट येऊ लागतात, असा माझा अनुभव आहे. खर्चाची साधना तर पहाटे उठून करावी लागतेच. बरं का हिराबाई, तुमच्या या अनुभवांच्या बोरामुळे संगीतप्रेमी भगिनींना चांगलंच मार्गदर्शन झालं असेल. बरं हिराबाई, तुमच्या आधी महाराष्ट्रात स्त्री गायिका नव्हत्याच असं इतिहास सांगतो. तुम्हाला काय वाटतं? असं पाहतोच ना बाई, मला मात्र तसं वाटत नाही हो. बऱ्याच चांगल्या चांगल्या गायिका होऊन गेल्या. पण एक गोष्ट मात्र मी नव्यानं सुरू केली म्हणून इतिहासात तुम्ही म्हणता त्या प्रकारची नोंद झालेली असेल. कोणती होती गोष्ट?
संगीत की नाही फक्त श्रीमंत किंवा राजे रजवाडे यांचीच मिरास झाली होती. त्याने संगीताच्या मैफिलीचा घाट घालायचा, गाणी ऐकायची आणि सामान्य लोकांना त्याचा लाभ मिळत असे. मी थिएटरमध्ये तिकिटे लावून कार्यक्रम करण्याचा पायंडा घातला. त्यामुळे 2 गोष्टी साधल्या. सामान्य लोकांना ऐकायला मिळालं. एक तर गाण्याचा प्रसार झाला आणि जनसमाजापर्यंत जाऊन आमचं हे संगीत भिडलं आणि या कलेचा खरा मान त्यांनीच राखला. बरोबर आहे. मी पहिल्यांदा 8 आण्यापासून 5 रुपयापर्यंत तिकीट लावून लोकांना गाणं ऐकू लागले. अहो, त्यावेळी त्या गोष्टीचा बऱ्याच कलावंतांनी मला विरोध केला. हो ना, कलेला तुम्ही कमीपणा आणता आहात असंही ते म्हणू लागले. पण मी मात्र त्यावेळी या विरोधाला कणखरपणाने अगदी तोंड दिले म्हणा ना. टीकेला मुळीच जुमानलं नाही. हो, खरं आहे. तीच गोष्ट आता किती सर्वमान्य झाली नाही का? नवीन गोष्ट म्हणते की झगडा द्यावाच लागतो माणसाला. बरं हिराबाई, अगदी पहिल्याच जलशाची एखादी आठवण असेल की तुम्हाला? हो. त्यावेळी तुमचं वय काय होतं? माझा पहिला कार्यक्रम पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये. त्यावेळी माझं वय की नाही फक्त 17 वर्षाचं होतं. 17 का? खूप लहान होता तुम्ही. आणखीन एक सांगते, 1925 सालची गोष्ट. मी नागपूरला प्रथम गेले होते बरं का. नागपूरला? तिथल्या व्यंकटेश थिएटरात हा कार्यक्रम होता. त्यावेळी स्त्रियांच्या गाण्याचा जाहीर असा कार्यक्रम यापूर्वी कधीच झालेला नव्हता. त्यामुळं या कार्यक्रमाविषयी लोकात फार कुतूहल होतं. साहजिक आहे. त्यावेळी माझ्या गाण्याचा ग्रामोफोन रेकॉर्ड्स नुकत्याच लोकांच्या कानावर पडू लागल्या होत्या. त्या लोकप्रियही झालेल्या होत्या. अर्थातच जलशाला ही गर्दी लोटली. आणि बरं का जोत्स्नाबाई, तिथले लोक फारच विचित्र आहेत. हो, गाणं जमलं तर ठीक, नाहीतर जलशाचा विचका होईल, लोक गडबड करतील, अशा प्रकारची भीती मला लोकांनी घातली. भीती घातली? हो. बरं, मग मी त्या गोष्टींना मात्र जुमानलं नाही. हो, आणि माघारी घेतली नाही. पण खरं सांगू का तुम्हाला, रात्री 9:30 वाजता पडदा जसा वर जाऊ लागला तशी माझी भीती अगदी गाळून उडाली. हो. छान आठवण. आणि मग? आणि पडदा वर गेला, समोरच खुर्चीवर बसलेले लोक मला पाहतच काय म्हणाले, काय अरे बाप्पा, ही मुलगी आता काय 4 तास गाणार, आपले पैसे अगदी फुकट गेले. हो. छान. पण हिराबाई, माझी खात्री आहे तुम्ही धीर म्हणून काही सोडला नसेल. हो ना? नाही. काय मग? हो, तसंच झालं. मी गायला सुरुवात केली बरं का. आणि अस्थायी अंतर म्हणून समेवर आल्याबरोबर श्रोत्यामधून त्यांच्या न कळत एकदम हो अशी दाद मिळाली बघा. समेवर का? मग मात्र माझा कार्यक्रम चांगला रंगला. त्यानंतर माझे बरेच कार्यक्रम वराडात, खानदेशात वगैरे झाले. हिराबाई, तुम्ही सर्व भारतभर प्रवास नक्कीच केला असेल. होय. कुठले श्रोते रंगीले वाटले, कुठले श्रोते चिकित्सक वाटले तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे मला महाराष्ट्र आणि कलकत्त्याचे प्रेक्षक जाणते आणखीन चिकित्सक वाटले. अशा लोकांसमोर गाण्याला सुद्धा निराळच मजा येतो. कलकत्त्याला मी प्रथम गेले ना. कलकत्त्याला का? हो. तेव्हा अशीच एक लहान मुलगी कसा लहानशी होते मी, वयानं आणि अंगानं पण बरं का. निम्मे केसरबाई माझ्याबरोबर होत्या. केसरबाई? त्यावेळी आम्ही दोघी म्हणून गेलो होतो. आम्ही गाडीतून उतरल्याबरोबर तिथल्या लोकांनी केसरबाईंना एका बाजूला नेऊन म्हटलं, काय अहो, आम्ही तर केवढी पब्लिसिटी करून बसलो आहोत, लोक यांचं गाणं ऐकायला अगदी उत्सुक झालेत आणि या तर एवढ्याशा इतक्या अशक्त, आता कसं काय होणार? छान छान. म्हणजे कार्यक्रमाला चांगलं व्यक्तिमत्व लागतं नाही का? हो ना. मग काय झालं? केसरबाई म्हणाले, अहो गाणं तरी ऐका आधी मग बोला. हिराबाई, तुम्ही आपल्या गोड गळ्यानं कलकत्त्याचा जनसमुदाय नक्की जिंकलात ना? हो, खरं आहे ते तुमचं. तिथले लोक पण तुम्हाला अजूनही मानतात बरं का. अद्याप ते माझं कौतुक करतायत बघा. आणि एक तुमचं गाणं एकदा जरी ऐकलं तरी तुमचा स्वर हृदयात कायम घर करून बसतो. बरं हिराबाई, एक आणखीन प्रश्न विचारते. काय? तुमचे खास आवडते असे राग कोणते आहेत? मला स्वतःला की नाही अगदी साधे सरळ राग जास्त आवडतात. बरं, साधे राग म्हणजे यमन, भूप, मालकंस, पुरिया, दरबारी, कल्याण, शुद्ध कल्याण, तोडी वगैरे सारखा. कारण साध्या रागात राग विस्तार, तानांची फिरत वगैरे चांगली करता येते. आणि खरं म्हणजे मैफिलीत साध्या रागाने चांगलाच रंग भरतो आणि एक राग चांगला तासभर आवडता येतो. तर जोड रागामध्ये कसं होतंय, 15-20 मिनिटांपेक्षा जास्त गाता येत नाही. बरं, जोड राग म्हणजे
काफी कानडा. काफी कानडा, बसंती कानडा, ललिता गौरी वगैरे असे जोड. बरं बरं. हा. याला जोडराग गातात म्हणतात. बरं, पण जोड राग गाऊच नाही, नाही नाही, किंवा ते याला- वाईट असं नाही तुमचं नाही, म्हणणं? नाही, याचा अर्थ तसा नाही. हां. बरं हिराबाई, जोडराग नेहमी गावे आणि ते वाईट असतात वगैरे असं माझं मुळीच म्हणणं नाही. तुमचे आवडते गायक गायिका कोण आहेत सांगता? चांगला प्रश्न विचारलात. का हो? अहो, स्वतःविषयी सारखं बोलायचं म्हणजे संकोच वाटतो नाही का? माझे खरे आवडते गायक अब्दुल करीम खान. मी आले तेव्हा त्यांनी गायलेली ती चीज तुम्ही ऐकत बसला होता ना, मन कसं अगदी प्रसन्न झालं. हो, मला वाटलंच तुम्हाला खूप आवडेल म्हणून. त्यांच्या गाण्याची गोडी इतरत्र नाहीच. तरीच तुम्ही गुणगुणत आला अगदी आत. गुलाम अली खान साहेब यांची पण ठुमरी भजने ऐकत राहावी. केशरबाई आणि अख्तरबाईकने माझ्या अगदी विशेष आवडत्या गायिका आहेत. बरं हिराबाई, तुमची रंगभूमीची सेवाही काही कमी नाही. होय, मी पाहिली तुम्ही कामं केलेली. होय ना. हां. तिथे तुम्हाला कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं? नाटकातली पदं म्हणण्याची खरी गुढी मला बालगंधर्वांच्यामुळे लागली. साहजिक आहे. पदं म्हणताना मी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवते. सौभद्रातली गाणी मला सवाई गंधर्वांनी शिकवली. सवाई गंधर्व का? आणि गोविंदराव टेंबेने मानापमानातली पदं शिकवली. या सर्व लोकांना मी गुरुस्थानी मानते असं म्हणाला. हिराबाई, कोणतीही कला आत्मसात करायची म्हणजे खडतर तपश्चर्याच करावी लागते. हो, तपश्चर्या तर खरीच. आणि संगीत साधनेला तर कधीच अर्धविराम नाही, पूर्णविराम नाही. आळस चालत नाही. हो ना. खंड पडून भागत नाही. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. तो काय? की संसार सांभाळून हे कसं काय जमलं तुम्हाला? ज्योत्स्नाबाई, या कलेला कनी मी सर्वस्व वाहून घेतलेलं आहे. खरंय ते. रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. त्याशिवाय आवाजात चढ उतार येत नाही. एकच राग चांगला 2-2, 3-3 महिने न अगदी कंटाळता गिरवावं लागतं. हो, ही तुमच्या गुरुची शिकवण आहे का? मगाशी तुम्ही सांगितलं. खूप मेहनत घ्यावी लागते. हो, तालाला कान तयार करावे लागतात. माझे गुरु मला प्रथमपासूनच तबल्याच्या साथीबरोबर रोज तालीम देत असत. म्हणून ताल पक्का झाला नाही. नुसता गोड गळा असून चालत नाही. उच्चार स्पष्ट हवे, ताल पक्का हवा, आवाजातली फिरत हवी. विजेची भाषा नव्हे, फक्त तर मूळ. हो, कोणती चीज काय, कोणत्या भाषेत ती असली तर ती नीट समजून घ्यायला पाहिजे. असं सगळं चीजेचं सगळं समजून घ्यावं लागतं. तळमळ असली तर संसार सांभाळून कला हस्तगत करता येते. यात मला तरी काही अडचण भासली नाही. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. काही आठवणी वगैरे लिहिण्याचा विचार आहे काय तुमचा? आहे खरा, पण कार्य बाहुल्यामुळे वेळ मिळत नाही. पुन्हा असं निश्चय तर तडीला नेहमीच म्हणा. निश्चय केला नाही का? हिराबाई, आता तुमच्या मुलाखतीला संगीताशिवाय पूर्ण विराम नाही. होय. आमच्या श्रोत्या भगिनींतर्फे एखादी चीज ऐकवावी अशी मी तुम्हाला विनंती करते. बरं, यावेळी तुम्ही गावं ही आमची फरमाईश बरं का. पण काय गायचं ही तुमची निवड. एखादी चीज ऐकवता आम्हाला आमच्या श्रोत्या भगिनींना? हो.
Bye.